नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मी आज आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आपण एक टू व्हीलरचं मार्केट एक्सप्लोअर करतो आहे. तर आपण आत्ता आलेलो आहे कुर्ला वेस्ट या ठिकाणी. तर इथं बघू शकता इकडं लोकल आहे आणि याच लोकलमध्ये बसून मी पण आलेलो आहे. मी कार आणली आहे, पण कार मी एका ठिकाणी पार्क केलेली आणि लोकलने फिरतो आहे कारण इकडं पार्किंगचे इश्यू होणार हे माहिती आणि मुंबईतलं बऱ्याच गोष्टी आपल्याला अननोन आहेत. तर आपण आता चाललो आहे किस्मतनगर या एरियामध्ये. तिथं आपल्याला बरंच काही सामान पाहायला मिळतं. जाऊया, चलो. तर मित्रांनो, माझा या ठिकाणी येऊन झालेला आहे पोपट, कारण आज आहे शुक्रवार आणि आज इथलं मार्केट बंद असतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघताल हा ब्रिज आहे. तर इथं कुर्ला डेपो म्हणून एक चौक आहे खाली, या ब्रिजच्या खाली. तर इथं तुम्हाला इकडं सगळीकडं हे मार्केट पाहायला मिळतं. इकडच्या साईडला तुम्हाला सगळं टू व्हीलर फोर व्हीलरचं सामान मिळतं आणि इकडं पण फोर व्हीलर टू व्हीलर सगळं सामान तुम्हाला या ब्रिजच्या खालीच्या समोर मिळून जाईल. हे आहे किस्मतनगर एरिया. तर तुम्ही कधी या ठिकाणी एरियात आलात तर शुक्रवारी येऊ नका, कारण शुक्रवारी जुम्मे का दिन होता है, इधर छुट्टी रहता है सब, क्योंकि इधर वाले सब लोग मुस्लिम है, मुस्लिम लोग इधर के सब. तो सारे दुकानें आज बंद रहती है आणि या ब्रिजच्या खाली तुम्हाला बरीच दुकानं बघायला मिळतात. पुढं बस स्टॉप पण आहे, तिथून तुम्ही बस पकडून कुठेही जाऊ शकता. आणि इकडून 1.5 किलोमीटर अंतरावरती कुर्ला रेल्वे स्टेशन, म्हणजे जे तुम्हाला लोकल वगैरे तिथून मिळू शकेल. गैरेज वालों का नहीं, जैसे सिर्फ रेडिएटर का काम. अच्छा, रेडिएटर का काम. मैं नया कुछ लाया नहीं, एक बंदे से मिला, उससे से जुगाड़ करके उसको जुड़वा के बना लिया. नया रेडिएटर मिल नहीं रहा था, बोला अभी मिल नहीं रहा. इंडिका पुराना, अभी 10 साल पहले का किस्सा है. बाद में तो लेना पड़ेगा यार. अभी जानकारी लेंगे तभी तो पता चलेगा ना सारी चीज़ें. तर मित्रांनो, CSTमधून खाली उतरल्यानंतर तुम्हाला हे असं खाली मार्केट पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं N नंबर ऑफ शॉप्स तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की इथं तुम्हाला कपडे मिळत आहेत, शूज मिळत आहेत, ज्वेलरी मिळते, मोबाईलचे ॲक्सेसरीज मिळतात, खेळणे मिळतात लहान मुलांचे, पर्स, बॅग्स, सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला इथं. आणि सगळे आयटम रिजनेबल आहेत. 100, 150, 200, 250, 300 या रेंजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात. फुल ऑन गर्दी इथं, फुल ऑन गर्दी. पुणे स्टेशनला जसं खाली अंडरग्राऊंड झालेलं आहे तसंच इथं पण झालेलं आहे. मी आता बऱ्याच दिवसांनी CSTला आलेलो आहे. तर या ठिकाणून तुम्हाला CSTचा एक संपूर्ण लुक तुम्हाला इथून पाहायला मिळतो. ही आहे बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेची आणि इथून इकडं जर बघताल तुम्ही तर इकडे CSTची मेन बिल्डिंग इथं पाहायला मिळतं तुम्हाला. तर इकडच्या साईडचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, मध्ये पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. हा पार्ट मस्त आहे, तो पण पार्ट मस्त आहे. इथं बरेच लोक थांबून फोटोशूट करत आहेत, मध्ये रील बनवत आहेत, बरंच काय काय चालू आहे. तर असा काय मस्त एरिया तुम्हाला इथे पाहायला मिळतो.
खूप छान जुन्या अशा बिल्डिंग अजून पण खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि भारतातलं हे एक सुंदर ठिकाण तुम्ही इथं बघू शकता. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत या. तर या ठिकाणी फेमस वडापाव खाण्यासाठी प्रचंड अशी गर्दी. आराम नावाचं हे रेस्टॉरंट आहे आणि त्यांचाच वडापाव पण आहे. मुंबईचे स्ट्रीट फोटोग्राफर्स इथं फोटो काढत आहेत रस्त्यावरती आणि स्ट्रीट्स ऑफ मुंबई बघू शकता तुम्ही इकडं. दुनियाच्या कोपऱ्यातून लोक इथं बघायला येतात. CST, इथं जुने बिल्डिंग्स, इथलं हेरिटेज. मॅकडॉनल्ड्सच्या आतमध्ये सगळे फॉरेनर दिसत आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला CSTच्या जवळ आसपास कॅमेराचे कुठलेही ॲक्सेसरीज घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. ही जी पाठीमागची बिल्डिंग दिसते याच्यामध्ये सगळे तुम्हाला कॅमेराचे ॲक्सेसरीज, कॅमेराच्या लेन्सेस, DSLR, छोटे कॅमेरे सगळं काही तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. आणि समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तर याच एका गल्लीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं कॅमेराचे सगळे दुकानं पाहायला मिळतात. इथे तुम्हाला कॅमेरे आणि ॲक्सेसरीज आणि बाकीच्या गोष्टी पाहायला मिळतात सेपरेटमध्ये. आणि इथं कॅमेराच्या बॅग्स वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळतील. ते पण एकदम स्वस्तात बराच डिस्काउंट लावतो. तर या ठिकाणी ढीगभर दुकानं तुम्हाला पाहायला मिळतात. हे बघा, या गल्लीमध्ये पण सगळी A to Z जेवढे दुकानं सगळे कॅमेऱ्याचे दुकान आहेत. कॅमेरा बॅग्स, कॅमेरा ॲक्सेसरीज, एव्हरीथिंग अबाउट कॅमेरा.